खाली घेतले तर कुरड्या ती पिटी खाली घेतली ते लुगडे फेकू फेकू दिलेत सारा फेका फेकी इकून आलता आणि तुम्हाला खोलीतच नाही आलं ते लवकर नाही नाही आणि मी पण आहे का आधी खुल्लं नाही मी पण खुल्लं नाही म्हणलं मी जर औषध खोला बाहेर असलो टाकी माझ्या डोक्यात त्यामुळे म्हणलं खोलीत नाही मी आकाला फोन लावतो बरं का आका फोन लावला आका आली बाहेर आरडायला लागली का मग मी घर उघडायला लावलं मग कुठं उघडते परत घर तर पाहू शकतात चोरा मागं पळत होतं सगळ्या पाय वगैरे भरलेले आहेत हा बघ इकडे बघ हा बघ त्यामुळे का तिने एवढी 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 गुतीली ती एवढी मी असं केलं का 2-3 वेळेस ती बरोबर आज निघली ते नाही का बघ नॉर्मल एवढी गुतीली हे वाजलं का 2-3 वेळेस अरे म्हणलंय का 100% काहीतरी मॅटर आहे तर मग आकाला फोन लावला का तर मग आका तिकडून आरडले का तर मी तर घरच उडेल नाही म्हणलं जर मी उडीन तर माझ्या डोक्यात टाकी नाही काहीतरी मी आकाला फोन लावलं का आका आरडले का आता म्हणलं आका म्हणले पळालं तर खोलीत आहे मी कुठं खोलत आहे मग 2-3 वेळेस असं ज्यावेळेस हिंजटलं का त्यावेळेस निघून गेलं ते मग बाहेर आलो रुद्र झोपल्या पण त्या चोराला कन्फर्म माहिती आहे म्हातारी नाही त्यामुळं चोरी करायला आलता त्याचं डोकं टोंड सगळं त्याला 100% माहिती आहे. ह्या घरात सगळे झोपलेले असते. आता बाहेर उकळी लावली बाहेर काय कोणी येणार नाही. म्हणलं इकून तिकून एखादा उभा आहे का म्हणून त्याला बुरड माझं बघत होता नळा पोहोचतो होता आमच्याकडे बघत होता जागा ती इकडे नाही गेला इथून डायरेक्ट घरा मागे वळाला नाही का ते सरळ इकडे नाही गेला वर पळाला चक्कूच्या झाडाकडे यांच्या फॅमिली चोर आहे ना इकून आलता आणि आम्हाला पळसतो रे का तर ह्या साईडने इकडे पळाला हा तेवढं होतं त्याच्यामुळं मी ती एकच निघला का त्याला ते इतकंच अंतर राहिला ना त्या लय अंतरच नव्हता ना त्याचा मग त्या थम म्हणलं तुला ओळखीले तू थम तू चोर म्हणले तर ओळखले तर थांब म्हणलीस का तू हा मग म्हणलं तू चोर कोणीस ते ओळखेल तू थांब आता तर फॅमिली सकाळची आहे ना 5:30 वाजलेले आहेत तर सोनाली कॉलेजला जायला आवडते तिने आज मला पण उठवलेलं आहे कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या रात्री चोर आले ते आणि त्यामुळे ती खूप घाबरते बाहेर यायला मस्त 5 वाजले 5:30 वाजल्या तरी पण बाहेर यायला आहे ना तिला घाबरते मग शेवटी मी पण नावीला उठलो आहे खूप झोपीत आहे मी पण सध्या आणि मग आता ते तिचं आवडते कॉलेजचं आता जाऊ का रे तिकडे गेलेच नाही आंघोळ करायला पलीकडे गेलीच नाही आंघोळ वगैरे करायला तिकडे नाही का तर काय चोरांनी आमच्या घरात काय सापडलं असतं गरिबांच्या घरात काय सापडलं असतं आमच्या गरिबांच्या घरात चोराला काय सापडलं असतं एक हेल्पाटा झाला असतं मोकार नाही का काय आज नाही आमच्या घरी आज ना म्हणजे पहिली वेळेस चोर झालेलं आहे पहिली वेळेस ही चोरी मला कळणार बरं का आमच्या स्वतःच्या घरावर तरी कारण की आमच्या गल्लीला आणि आमच्या इकडे चोर येणं म्हणजे अवघडच आहे पण एक पाळ ठेवणंच म्हणायचं कारण की आहे ना आजी आहे ना आजी मुंबईला गेलेल्या आहेत आता यात्रा झाली चुलती आलते ना चुलते सगळं मुंबईला गेलेल्या आहेत आणि तेच कोणाला तरी माहीत झालं आणि त्यामुळे त्यांनी हा डाव बसवलेला आहे तुला दातबुक्की करीन ना मी उठलं नाही मग मी हिट करू चल मी गाडी कशी आली झोपला म्हणलं दम तुला ओळखला आता तू पळू नको मी आता तू काय पळू काही मजा मी तर हीट उचलेली आणि हीट उचलेला धरा म्हणलं तर आणता तिकडून म्हणली काय झालंय अक्का काय झालं म्हणली आहोत मग लागला पळा म्हणलं किरणला मला आम्हाला फोन करायचा माणसं कसं फोन केला सावध राहतो जरा आणि आमच्या घरात काहीच ऐकू येत नाही काहीच नाही स्लॅबच्या घरात कसलंच ऐकत नाही आमच्या घरात काहीच ऐकू येत दरवाजा लागले बाहेर बोललं सगळं ऐकत नाही फक्त आहे का काय म्हणलं लगेच ते काय म्हणूस मी डबल म्हणलं अरे धराला पळा म्हणलं हे पळायला लागला मी याला ओळखीलं तू पळू नको आता म्हणलं माय खायला पळू नको म्हणलं ते नाही ते एवढं
चोरच एवढा मोठा रे मुंडका दावा म्हणून मन नाही तर माहितीये का बघून हिंमत होती त्याच्या इतके चुकून यायला ते एवढं चोर एवढं दंडाम नव्हतं असतं ते चोर तर आम्ही त्याचं मुंडका फिरवायला चोराला माहित होतं आबाई गेलेली त्यामुळे. चला आता चला कुसून पाहू जाऊन बघू दाबू तिथं काय काय केलं तर फॅमिली पाहू शकतात. आमची इथं पण चोरी झालेली आहे आणि आमची हो नाही का आमच्या वर्षा पण चोरी झालेली आहे. तर रात्री आम्हाला माहितच नाही. तर पाहू शकतात. तर पाहू शकतात हे पाहू शकतात दाबा. हे काय लांबचे चोर आहेत, हो, इतके उचकायला. आणि पाहू शकता तुम्ही घर पाहू शकता त्या आजीचं आणि ह्या आजीचं हे या काय इथं बाहेर फॅमिली आजीचं घर पाहू शकतात आणि ह्या घरामध्ये त्यांना चोरांना काय सापडणार होतं तुम्ही पाहू शकता. विचार करू शकतात म्हणजे हे चोर आहे ना किती VIP असू शकतात हे तुम्ही याच्यावरूनच अंदाज घेऊ शकता. तर पाहू शकतात डब्यात सकट सुईद्वाऱ्याच्या डब्यात सकट हे पाहू शकतात सोयीचे देवडे जे असतात ना ते सगळं ते यूज केलेले आहेत. मोबाईल गेलाय मा 10,000. हा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मोबाईल हे सगळ्याकडे असतात. आजीबाईचा मोबाईल गेलेला आहे. काय तर खडखड है? हा ना. तर पाहू शकतायत आता आपलं कसं आहे, आमच्या म्हणजे मोबाईल अख्खे म्हणजे डबडे वगैरे असतात ना सगळं उचका केले पिठाचे डबे ते सगळं उचकलेले आहे भाऊ. डबे पण सगळे काय सगळं ते काय टोपले डबे सारे वरून खाली घेतले तर कुरड्या तेन ते तेन ती पिठी खाली घेतली ते लुगडे फेकू दिलेत सारा फेका फेकी. तुम्ही पाहू शकतात घरच काय आणि ह्या घरात आजीबाई एकट्या राहतात आणि काय भेटलं असणार आहे ते चोराला. नाही चोर आहेत ना चोर 100% आहे का आपल्या जवळचे लांबचे पण नाही आहेत. हा जवळचे चोर आहेत चोर लांबचे कारण की बरं का आमच्या घरी चोरी होणं म्हणजे लयच अवघड आहे म्हणजे मुश्किल आहे बरं का होऊ शकत नाही. आतापर्यंत आपल्या हिस्ट्रीत म्हणजे मला कळतं तेव्हापासून म्हणजे आमच्या घरी चोर आलेच नाही आणि आपल्या गल्लीला शक्यतो मला कळत आहे असं तर चोर नाही मी म्हातारी झाली आणि आपल्या गल्लीला पण शक्यतो आहे का चोरी होत नाही. आणि आज कुठून चोर आले आणि काय झालेलं आहे म्हणजे आबाई गेलेली ना मुंबईला हे त्या चोराला 100% माहित काहीतरी सापडन हा ते काहीतरी सापडन त्यामुळे ना त्यांनी प्रयत्न केला त्या चोराला ऐका ना बाहेरचे जर चोर असते तर हे घराकडे बघून चोरी केली नसती. काय बोल बाहेरचे जर चोर असते तर हे घर बघूनच आहे ना त्या चोरांनी चोरी केलीच नसती. वाटतं पोलिसाला आहे का सांगू प्रकरण वाढत चाललंय. हा म्हणायचं आहे काय झालंय असं चोरी हो राहिलेली आहे. पोलिसाला माहिती जर नाही दिली नाही प्रकरण वाढत चालत असतं. मग काय येतं म्हणजे त्यांना अजून शिंग फुटते म्हणजे चोरी करणाऱ्याला एकदा सांगितलं ना ज्यावेळेस चोरी होत होती ना त्यावेळेस ते सिच्युएशन आम्हाला शूट नाही करता आले कारण की आम्ही पण खूप घाबरलेलो होतो बरं का. कारण की बाहेर आवाज येत होता दणदण नेमकं अक्का कुठे काय कुठे असं तळायला मिळत नव्हतं ना तिकडे झोपायला गेली नेमकं म्हणजे काहीच कळालं नाही का. त्यामुळे ना मोबाईल घ्यायचं पण लवकर कळालं नाही म्हणजे शूटिंग करायचं लवकर कळालं नाही. ज्यावेळेस मग घर उघडलं माझं घर बाहेरून राहिलं होतं ज्यावेळेस घर उघडलं मी त्यावेळेस मग ते चोर पळाले का त्यांच्या मागं पळालो.